Hello students, welcome to my channel Sri Physics. Today we are going to start a new chapter, that is second chapter, mathematical methods from physics. The name of this chapter is mathematical methods because we are going to study about important mathematical tools which are necessary in physics. We will study vector analysis, introduction to calculus, some important formulas of derivatives and integration which are necessary in physics. खरं तर हे सगळं तुमचं मॅथमॅटिक्समध्ये होतं, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स नसतं आणि फिजिक्समध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सची गरज असते आणि अशावेळी त्या विद्यार्थ्यांना हे थोडंसं अवघड जाऊ शकतं आणि म्हणून मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमध्ये आपल्याला फिजिक्समध्ये जेवढ्या मॅथमॅटिक्सची गरज आहे तेवढं सगळं याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. एवढं तुम्हाला फिजिक्स समजण्यासाठी सफिशियंट आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपलं हे सेकंड चॅप्टर, दॅट इज मॅथमॅटिकल मेथड्स. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळेल. सर्व व्हिडिओज शक्यतोवर क्रमाने बघा, पूर्ण बघा. आतापासून जेवढा तुम्ही अभ्यास करणार तेवढं तुम्हाला 12वीमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ते सोपं जाणार आहे. अभ्यास एकदम होत नसतो, म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा. प्रत्येक पार्टच्या, प्रत्येक व्हिडिओच्या नोट्स त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. तिथं लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, त्या नोट्स डाउनलोड करा, स्टडी करा आणि चांगल्या प्रकारे मार्क्स येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही मिळवा. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी अबाउट स्केलर्स अँड व्हेक्टर्स. All physical quantities can be divided into two categories, scalar or scalar quantities, and second is vector or vector quantities. Now what do you mean by scalars or scalar quantities? The physical quantities which can be completely described by their magnitude alone are called as scalars or scalar quantities. विद्यार्थी मित्रांनो, ज्या फिजिकल क्वांटिटीज पूर्णपणे फक्त त्यांच्या मॅग्निट्यूडनी डिस्क्राईब केल्या जातात, म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीची माहिती आपल्याला फक्त त्यांच्या मॅग्निट्यूडवरून मिळते, डायरेक्शनची गरज नसते, अशा क्वांटिटीजला म्हणतात स्केलर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, स्पीड, वर्क, पॉवर, प्रेशर, डेन्सिटी, एरिया, व्हॉल्यूम etc. आर द स्केलर क्वांटिटीज. या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, वेन वी टेक अ मेटल रॉड अँड वी मेजर इट्स लेंथ अँड सपोज वी गेट लेंथ ऑफ दॅट रॉड इज इक्वल टू 2 मीटर, then this 2 is a number called as magnitude and this meter is a unit. This together, that magnitude and unit, is sufficient to describe its length. This 2 meter, that is magnitude, is sufficient to describe about the length of this rod. 2 मीटर वरून आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती मिळते, पूर्ण त्याची आपल्याला आयडिया येते, आपल्याला लेंथबद्दल पूर्ण ज्ञान त्याच्यातून मिळतं. इथं डायरेक्शन सांगण्याची गरज नसते. सो डायरेक्शन इज नॉट नेसेसरी हिअर. सो दिस इज अ स्केलर क्वांटिटी. Consider another example, say mass. Suppose we take a block or any body and we measure its mass. Suppose that mass is 3 kg. Then this 3 is magnitude, kg is unit. This 3 kg, 3 and kg, that together is sufficient to describe its mass. This gives us clear idea about the mass of the body. Here direction is not necessary, therefore it is a scalar quantity. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण किराणा दुकानामध्ये जातो किंवा कुठेही जातो आणि जेव्हा वस्तू आपण विकत घेतो आणि विकत घेताना आपण त्याचं वजन करतो तेव्हा त्या माससाठी डायरेक्शनची गरज नसते. बघा, आपण समजा शुगर घेतलं, ते इथं लिहिलेलं असतं बघा 1 kg.
म्हणजे याच्यावरून आपल्याला पूर्णपणे त्याची आयडिया मिळते, त्याच्या मासबद्दल पूर्ण माहिती मिळते. इथं डायरेक्शनची काही गरज नसते. अशा ज्या क्वांटिटीज असतात त्यांना म्हणतात स्केलर क्वांटिटीज. टाईम इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. समजा घड्याळामध्ये किती वाजले असं विचारलं तर आपण काय म्हणणार, 10:10 झाले, 10 AM. डायरेक्शन इज नॉट नेसेसरी हिअर. किंवा स्पीडोमीटर, आपण समजा कारमध्ये प्रवास करत आहोत आणि आपल्याला माहीत आहे आपण कुठं चाललो ते. आपल्याला सहज असं वाटलं की आता आपल्या गाडीचा स्पीड किती आहे, तर आपण त्या स्पीडोमीटरवरून बघून सांगू शकतो की 140 km/h. इथं डायरेक्शन सांगण्याची गरज नसते. मॅग्निट्यूड इज सफिशियंट फॉर स्पीड, सो स्पीड इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. अशा बऱ्याचशा क्वांटिटीज ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, वेन वी मेजर टेम्परेचर, suppose body temperature, then we simply say that the body temperature is 37 degrees Celsius. So this 37 degree, that is magnitude, Celsius is a unit. This 37 degrees Celsius, that is sufficient to give idea of the temperature of the body. Direction is not necessary. Consider another physical quantity, work. Whenever suppose work is done, then we measure that work, and that work is suppose 1500 joule, 1500 joule. Here also this 1500 is a magnitude, joule is a unit. So this magnitude and that unit is sufficient to describe this work. Direction is not necessary. Suppose the power is also a physical quantity and it also requires only magnitude. Direction is not necessary. आपण दुकानातून एखादा बल्ब विकत घेतो. आपण म्हणतो 9 वॅटचा बल्ब द्या, किंवा 5 वॅटचा द्या, किंवा 11 वॅटचा द्या, किंवा 25 वॅटचा बल्ब द्या. तेव्हा आपण त्यांना काही बाकी सांगत नसतं दुकानदाराला. आपण फक्त सांगत असतो की 9 वॅटचा बल्ब पाहिजे. तर ही पॉवर ही सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. याला डायरेक्शनची गरज नाही. दुकानामध्ये आपण वस्तू विकत घेताना आपण सांगतो की 1 किलो साखर द्या, 2 किलो साखर द्या, एवढं सफिशियंट असतं. डायरेक्शनची गरज नसते. प्रेशर ही सुद्धा एक स्केलर क्वांटिटी आहे. सपोज वी मेजर द प्रेशर अँड दॅट प्रेशर इज 100 Nm/m². then this pressure is also a scalar quantity because 100 Nm/m² is sufficient. Direction is not necessary. 100 is a number which is magnitude. Nm/m² is a unit. Then next quantity, suppose the density of a body is 100 kg/m³. So this is sufficient. That magnitude 100 and that unit is sufficient. Direction is not necessary. So density is also a scalar quantity. If suppose we measure area of a plot and that area is suppose 200 m², then this is sufficient to describe area of that plot. एवढ्यावरून आपल्याला कळते की आपला प्लॉट किती आहे. इथं डायरेक्शन सांगायची गरज नाही. आपण काय सांगतो की आम्हाला समजा प्लॉट विकत घ्यायचा आहे घर बांधण्यासाठी. किती पाहिजे, 200 स्क्वेअर फूट पाहिजे. एवढं सांगितलं तरी सफिशियंट होतं. किंवा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या घराचं बांधकाम जे आहे ते किती स्क्वेअर फूट आहे, एरिया विचारला तुम्हाला, तुम्ही सांगता 200 स्क्वेअर फूट. इथं डायरेक्शनची गरज नसते. व्हॉल्यूम समजा तुम्हाला विचारलं की पेट्रोल टाकायचं गाडीमध्ये तर किती लिटर टाकायचं, 5 लिटर. लिटर हे युनिट झालं आणि 5 ही मॅग्निट्यूड झाली. तेव्हा इथं तुम्हाला डायरेक्शन सांगायची गरज नसते. ह्या ज्या सगळ्या क्वांटिटीज असतात यांना स्केलर क्वांटिटीज म्हणतात. त्यांना डायरेक्शनची गरज नसते. फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असतं आणि युनिट त्या क्वांटिटीचं युनिट ते असतंच. स्केलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय सिम्पल अल्जेब्रिक रूल्स. व्हेक्टरचे ॲडिशन करण्याचे रूल्स वेगळे आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत. तर हे साध्या पद्धतीने त्यांची बेरीज वजाबाकी होते. म्हणजे इथं 5 + 5 10 होणार आणि 5 - 5 0 होणार. व्हेक्टर्समध्ये तसं नसतं. 5 + 5 10च होईल असं सांगता येत नसतं. ते कसं ते नंतर आपण बघणारच आहोत. नाव व्हॉट आर व्हेक्टर्स ऑर व्हेक्टर क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज which need magnitude as well as direction for their complete description are called vectors. ज्या फिजिकल क्वांटिटीजसाठी मॅग्निट्यूड शिवाय डायरेक्शनची सुद्धा गरज असते, त्याशिवाय आपल्याला त्या क्वांटिटीबद्दल पूर्ण माहिती मिळत नाही, अशा ज्या क्वांटिटीज असतात त्यांना म्हणतात व्हेक्टर्स किंवा व्हेक्टर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, momentum, impulse, etc. are the vector quantities.
म्हणजे समजा डिस्प्लेसमेंट मीन्स टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. समजा तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे, एखाद्या शहरात जायचं आहे. तुम्हाला ते अंतर, ते गाव, ते शहर तुमच्या गावापासून 103 किलोमीटर आहे. तुम्ही तुमच्या गावावरून त्या शहरात जाता 103 किलोमीटर. म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट होतं. पण ते तुम्ही कुठल्या तरी दिशेला जात असता, त्याला डायरेक्शन असते. म्हणून ही जी फिजिकल क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट, दॅट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट्स मॅग्निट्यूड इज 103 किलोमीटर अँड दिस ॲरो रिप्रेझेंट्स इट्स डायरेक्शन. डायरेक्शन कॅन बी एनी. डायरेक्शन कुठेही असू शकते. इथं राईटला दाखवली, ती लेफ्टलाही असू शकते. ती अपवर्ड, डाऊनवर्ड, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ अशी काहीही असू शकते. उदाहरणार्थ आपण जेव्हा बघा बऱ्याच वेळेस प्रवास करतो तेव्हा बोर्ड्स असतात रोडच्या साईडला. समजा तुम्हाला बरेलीला जायचं आहे आणि तुम्ही रोडने चाललात आणि पुढे एक चौक आला आणि त्या चौकामधून 4 रस्ते जात आहेत. एक सरळ पुढे जातो आणि एक डावीकडे वळतोय, एक उजवीकडे वळतो आणि एक तो रस्ता ज्या रस्त्याने तुम्ही आलात तो रस्ता. आणि तिथून पुढं आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत, सरळ जायचं का लेफ्टला किंवा राईटला. तर बरेली, समजा तुम्हाला बरेलीला जायचं आहे. आता इथं 103 किलोमीटर फक्त लिहिलं असतं आणि इथं हे जर ॲरो दाखवला नसता, डायरेक्शन दाखवली नसती तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली नसती. 103 किलोमीटर एवढं फक्त सांगितलं म्हणजे पूर्णपणे डिस्प्लेसमेंट. तुम्ही जाणार बरेलीला 103 किलोमीटर म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट होणार आहे, तुमच्या व्हेकलचं डिस्प्लेसमेंट होणार आहे. परंतु फक्त 103 किलोमीटर इथं सांगून चालत नाही, तर कोणत्या डायरेक्शनला जावं लागतं तेही सांगावं लागतं. त्याशिवाय आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही. आणि म्हणून डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्यासाठी बघा अशा रोडच्या कडेला बोर्ड्स लावलेले असतात. नगर, पुणे, औरंगाबाद, शिर्डी, त्यांचं अंतरही असतं आणि ते कोणत्या दिशेला आहेत हे डायरेक्शन्स पण त्यासाठी सांगितलेले असतात. कारण डिस्प्लेसमेंटसाठी फक्त मॅग्निट्यूड नाही तर डायरेक्शनची पण गरज असते. Such type of quantities are called as vector quantities. Another example is velocity. Magnitude of that velocity is 20 meter per second. Velocity is also a vector quantity because in case of velocity you have to tell the magnitude as well as direction. म्हणजे समजा एखादं व्हेकल 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चाललं, याच्याशिवाय तुम्हाला ते हेही सांगावं लागतं की तुम्हाला ते जे व्हेकल आहे ते कोणत्या दिशेला चाललेलं आहे. म्हणजे ते पुण्याच्या दिशेला चाललं आहे का सोलापूरच्या दिशेला चाललेलं आहे की अहमदनगरच्या दिशेला चाललेलं आहे, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ अशी डायरेक्शन पण सांगावी लागते. कारण ते जाताना कुठल्या तरी एका विशिष्ट दिशेला जात असतं. स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये हा फरक आहे. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. इन दॅट केस यू हॅव टू गिव्ह ओनली मॅग्निट्यूड. डायरेक्शन इज नॉट नेसेसरी. बट वेन यू से वेलॉसिटी देन बोथ आर नेसेसरी, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे तुम्ही मोटरसायकलवर चाललात 20च्या स्पीडने, पण तुम्ही कुठे चाललात हेही सांगावं लागतं. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट हॅज अ स्पेसिफिक डायरेक्शन. ॲक्सेलरेशन इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी. ॲक्सेलरेशन मीन्स चेंज इन वेलॉसिटी. वेन यू आर इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ युअर व्हेकल देन ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह अँड इट्स डायरेक्शन इज फॉरवर्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पीड वाढवता तेव्हा ॲक्सेलरेशन हे पुढं असतं, ज्या दिशेला तुमची मोटरसायकल चाललेली असते त्या दिशेला. जेव्हा तुम्ही स्पीड कमी करता तेव्हा ॲक्सेलरेशन हे मागं असतं. म्हणजे तुमची मोटरसायकल जरी पुढं जात असली तरी त्या मोटरसायकलचं ॲक्सेलरेशन हे मागं असतं. इव्हन व्हेन यू टर्न द व्हेकल देअर इज अ ॲक्सेलरेशन. तुम्ही ज्या दिशेला तुमची कार किंवा तुमची मोटरसायकल वळवता त्या दिशेला ॲक्सेलरेशन असतं. सो ॲक्सेलरेशन इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. फोर्स इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी. सपोज अ फोर्स ऑफ 25 Newton is applied on a body, then we have to mention direction also, without which it is impossible to study its motion. म्हणजे फोर्स लावल्यामुळं मोशन होतं. तेव्हा तुम्ही 25 न्यूटन फोर्स लावलं, 25 न्यूटन फोर्स त्या वस्तूवरती लावलं एवढं सांगून फक्त चालत नाही. ते फोर्स कोणत्या दिशेला लावलं, राईट, लेफ्ट, अपवर्ड, डाऊनवर्ड, फॉरवर्ड, बॅकवर्ड, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ असं काहीतरी डायरेक्शन पण सांगावी लागते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या फुटबॉलला किक मारतो तेव्हा ते फोर्स झालं, तेव्हा ती किक आपण कोणत्या दिशेने मारली याच्यावर त्याची मोशन अवलंबून असते. तो बॉल कुठे जाणार हे ठरत असतं. म्हणून फक्त फोर्स किती लावलं, मॅग्निट्यूड सांगून चालत नाही, तर त्याच वेळी
डायरेक्शन पण सांगावी लागते. सो फोर्स इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम विच इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी and direction of momentum is same as that of velocity. Here see, mass is a scalar quantity but velocity is vector quantity. When that vector velocity is multiplied by mass, we get momentum. Momentum is a vector quantity because it has both magnitude as well as direction. Similarly, impulse, which is a product of force and time, force is a vector, time is a scalar. But when scalar is multiplied by vector, we get a vector quantity. So impulse, which is suppose 30 Newton second, 30 is magnitude, Newton second is unit, but here you have to give direction also. Therefore, all these quantities require both magnitude as well as direction. Therefore, these quantities are called as vector quantities. So these are the two types of physical quantities: scalar quantities and vector quantities. Scalar quantities can be described by magnitude alone, while vector quantities require both magnitude as well as direction. आणखी एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण म्हटलं डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, पण त्याच वेळी डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. काय फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये? तर डिस्टन्सला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते, डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीची गरज असते. म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही नगरमध्ये एका चौकात उभे आहात आणि त्या चौकातून 4 रोड जातात. एक समजा पुण्याला जातो, एक औरंगाबादकडे जातो, एक समजा दौंडकडे जातो आणि एखादा अजून कुठल्या तरी शहराकडे जातो. आणि त्या चौकामध्ये तुम्ही उभे आहात आणि तुम्हाला सगळे माहीत आहे दौंड कुठे आहे, पुणे कुठे आहे, नगर कुठे आहे, औरंगाबाद कुठे आहे. आणि तुम्ही कुणाला तरी तिथं विचारता की नगर आणि पुण्यामध्ये अंतर किती आहे, किंवा तुम्ही विचारता डिस्टन्स, व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन पुणे अँड नगर अँड पुणे. तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की काहीतरी समजा 120 किलोमीटर आहे. तेवढं सफिशियंट आहे, ते झालं अंतर. जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन अहमदनगर अँड पुणे, देन यू कॅन सिम्पली से 120 किलोमीटर. पण समजा तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला त्या भागातलं काहीच माहीत नाही आणि तिथं चौक आहे आणि चौकातून 4 रस्ते जातात, तुम्हाला पुण्याला जायचं आहे. मग तुम्ही कोणाला तरी विचारता की मला पुण्याला जायचं आहे. तुमची स्वतःची गाडी घेऊन तुम्ही तिथून जाणार आहात पुण्याला. तेव्हा तुम्हाला माहीत नाही कोणता रस्ता आहे, तुम्ही विचारता पुण्याला जायचं आहे. तेव्हा तुम्हाला उत्तर दिलं जातं की या दिशेला, म्हणजे तुम्हाला डायरेक्शन सांगितली जाते की 120 किलोमीटर जा. ते झालं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला जायचं आहे तेव्हा तुम्हाला एक दिशा लागते, डायरेक्शन लागते आणि अंतर किती जायचं तेही लागतं. आणि डिस्टन्स म्हणजे तुम्हाला कुठं जायचं नाही, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की 2 शहरामधलं अंतर किती आहे. जसा स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फरक आहे. स्पीड म्हणजे काय, तुम्ही फक्त सांगायचं की एखादं व्हेकल कितीच्या स्पीडने चाललं आहे, 40, 50, 60, 70, कुठं चाललं डायरेक्शन सांगायची गरज नाही. परंतु व्हेलॉसिटीमध्ये त्याची डायरेक्शन पण सांगावी लागते आणि मॅग्निट्यूड पण सांगावी लागते. तर तो फरक आहे स्केलर्स आणि व्हेक्टर्समध्ये. हाऊ टू रिप्रेझेंट अ व्हेक्टर. नाव वी नो व्हेक्टर क्वांटिटी ऑर व्हेक्टर हॅव अ डायरेक्शन. देअरफॉर हाऊ टू रिप्रेझेंट अ व्हेक्टर. व्हेक्टर दाखवायचा कसा, कारण त्याला डायरेक्शन असते. सो यू कॅन रिप्रेझेंट व्हेक्टर ग्राफिकली, नंबर 1, or symbolically. Graphically, vector is represented by a directed segment or by an arrow. Vector हा डायरेक्टेड सेगमेंटनी, डायरेक्टेड लाईन सेगमेंटनी किंवा ॲरोनी दाखवला जातो. The magnitude of vector is represented by the length of the arrow taken in proper scale, while direction of vector is represented by arrow head. For example, suppose this is vector A. Then this length will represent magnitude of this vector, and arrowhead, this starting point is called as a tail of the vector, end point is called as arrowhead of the vector. Arrowhead gives direction and length gives magnitude. म्हणजे आता समजा आपल्या मनामध्ये असा प्रश्न येईल की लेंथ आपण ही सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये मोजतो आणि समजा आपण फोर्स लावलं की 1000 न्यूटन. मग 1000 न्यूटन फोर्स लावला असेल तर कसं दाखवायचं? यू कॅन टेक अ प्रॉपर स्केल. तुम्ही एक स्केल घेऊ शकता. 1 सेंटीमीटर इक्वल टू 100 न्यूटन. तुम्ही असं प्रमाण घेऊ शकता की 1 सेंटीमीटर म्हणजे 100 न्यूटन, 2 सेंटीमीटर म्हणजे 200 न्यूटन, 3 सेंटीमीटर म्हणजे 300 न्यूटन,
4 सेंटीमीटर म्हणजे 400 न्यूटन, मग 10 सेंटीमीटर म्हणजे 1000 न्यूटन. म्हणजे तुम्हाला जर समजा 100 न्यूटनचं फोर्स दाखवायचं असेल तर 10 सेंटीमीटरची लाईन घ्या. 1 सेंटीमीटर म्हणजे 100 न्यूटन, किंवा तुम्ही 200चंही प्रमाण घेऊ शकता. 1 सेंटीमीटर म्हणजे 200 न्यूटन, 2 सेंटीमीटर म्हणजे 400 न्यूटन, असं 5 सेंटीमीटर काढलं की 1000 न्यूटन. सो वेक्टर इज रिप्रेझेंटेड ग्राफिकली बाय दिस ॲरो. लेंथ ऑफ द ॲरो taken in proper scale represents magnitude of that vector quantity, and arrowhead represents direction. Symbolically, vector is represented by a letter with an arrow over the head of that letter. Symbolically, vector is represented by a letter with an arrow over the head of that letter. For example, vector A. याला कसं वाचायचं? एच्या डोक्यावर ॲरो काढायचा, ॲरो ओव्हर द हेड ऑफ दॅट लेटर, अँड ऑलवेज रिमेंबर हाऊ टू रीड दिस. यू हॅव टू रीड ॲज व्हेक्टर ए. मॅग्निट्यूड इज रिप्रेझेंटेड बाय मॉड ऑफ व्हेक्टर ए, मॉड्युलस ऑफ व्हेक्टर ए. हे कसं वाचायचं? मॉड ऑफ व्हेक्टर ए मीन्स ओनली मॅग्निट्यूड. म्हणजे समजा तुम्हाला फोर्सची मॅग्निट्यूड दाखवायचं असेल तर 2 लाईनच्या मध्ये मॉडमध्ये व्हेक्टर एफ दाखवा, म्हणजेच फक्त त्याची मॅग्निट्यूड, आणि डायरेक्शन ती आपण ॲरो हेडने दाखवतो. किंवा फक्त तुम्हाला जर समजा मॅग्निट्यूड दाखवायची असेल तर ते लेटर काढा, त्याच्या डोक्यावर ॲरो देऊ नका. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यावर ॲरो देता तेव्हा यामध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी दाखवता, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. परंतु जेव्हा तुम्ही असं लिहिता, मॉड्युलसमध्ये लिहिता, मॉड ऑफ व्हेक्टर ए असं लिहिता, तेव्हा तुम्ही फक्त मॅग्निट्यूड दाखवत असता. ती क्वांटिटी जरी व्हेक्टर असली तरी या ठिकाणी फक्त तुम्ही मॅग्निट्यूड दाखवत असता, किंवा ए असं लिहिलं तर फक्त मॅग्निट्यूड तुम्ही दाखवत असता, असा त्याचा अर्थ होतो. नाव वी हॅव टू सी डिफरंट टाईप्स ऑफ व्हेक्टर्स. व्हेक्टरचे वेगवेगळे प्रकार्स आपल्याला बघायचे आहेत. व्हॉट डू यू मीन बाय झिरो व्हेक्टर? फर्स्ट, ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन, आर्बिट्ररी डायरेक्शन, इज कॉल्ड ॲज अ झिरो व्हेक्टर. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज व्हेक्टर झिरो. म्हणजे तो झिरो व्हेक्टर आहे, त्याला मॅग्निट्यूड नाही, म्हणजे मॅग्निट्यूड त्याची झिरो असते, असा जो व्हेक्टर असतो त्याला झिरो व्हेक्टर म्हणतात. फॉर एक्झाम्पल, व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल इज अ झिरो व्हेक्टर. जेव्हा एखादी वस्तू थांबलेली असते म्हणजे त्याला व्हेलॉसिटी नसते, ती बॉडी मोशनमध्ये नसते, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी झिरो असते, असा व्हेक्टर म्हणजे झिरो व्हेक्टर. किंवा एखाद्या वस्तूवरती तुम्ही फोर्स लावलंच नाही तर त्या वस्तूवर लावलेलं फोर्स हे झिरो आहे, तेव्हा ते झालं झिरो व्हेक्टर. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणाहून तुमची जागा सोडलीच नाही, तुम्ही त्याच ठिकाणी आहात बराच वेळ, तुमचं डिस्प्लेसमेंट झालंच नाही, तुम्ही जागा सोडून कुठं गेलाच नाहीत, तेव्हा डिस्प्लेसमेंट झिरो झालं, म्हणजे ते झालं झिरो व्हेक्टर. मॅग्निट्यूड इज झिरो. सेकंड इज ॲक्सलरेशन व्हेक्टर ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ झिरो व्हेक्टर. म्हणजे बघा, एखादी वस्तू मोशनमध्ये आहे 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. आता ह्या बॉडीची व्हेलॉसिटी बदलतच नाही. व्हेलॉसिटी म्हणजे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत, मॅग्निट्यूडसुद्धा बदलत नाही आणि डायरेक्शनसुद्धा बदलत नाही. जेव्हा व्हेलॉसिटी बदलत नसते तेव्हा ॲक्सलरेशन होत नसतं. ॲक्सलरेशन कधी होत असतं? जेव्हा व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटी म्हणजे एकतर स्पीड वाढतो किंवा कमी होतो, किंवा ती वस्तू आपली डायरेक्शन बदलते लेफ्ट राईट. पण इथं काहीच घडत नाही, डायरेक्शनही चेंज होत नाही, मॅग्निट्यूडही चेंज होत नाही, तेव्हा व्हेलॉसिटी बदलतच नाही, म्हणजे याच्यामध्ये ॲक्सलरेशन नाही, ॲक्सलरेशन झिरो आहे, म्हणजे याला म्हणतात झिरो व्हेक्टर. नाव व्हॉट इज रिझल्टंट व्हेक्टर? रिझल्टंट व्हेक्टर मीन्स the resultant of 2 or more vectors is that single vector which produces the same effect as produced by all the vectors together. रिझल्टंट व्हेक्टर म्हणजे असा एक व्हेक्टर असतो, सिंगल व्हेक्टर असतो, की जो 2 किंवा 3 किंवा 4 किती पण व्हेक्टर असू द्या, त्या सगळ्यांचं काम तो एकटा करतो. तो जो एकटा व्हेक्टर असतो, जो इतर सगळ्यांचं मिळून काम करतो, त्याला म्हणतात रिझल्टंट व्हेक्टर. For example, consider this figure. Here it is a vector A. When we read as a vector A means that letter and arrow over the head of that letter. This vector A is such that due to this vector A,
suppose a person goes from point P to Q, that is a suppose a displacement vector, and due to this vector a person goes from P to Q. Then there is another vector B, suppose, due to which the person goes from Q to point S. So what is the total effect of the two vectors E and B together? The effect is that the person goes from P to S. म्हणजे दोघांचा मिळून परिणाम काय होतो, तर तो मनुष्य P पासून S पर्यंत जातो. A मुळे काय होतं, तर तो मनुष्य P पासून Q पर्यंत जातो आणि B मुळे Q पासून S पर्यंत जातो. दोन्ही मिळून त्याचा जो रिझल्ट आहे, त्याचा जो इफेक्ट आहे तो आहे P पासून S पर्यंत जाणं. परंतु आता एक तिसरा वेक्टर कन्सिडर करा. द इफेक्ट ऑफ दॅट वेक्टर C इज टू गो फ्रॉम P टू S. So this vector has the same result as produced by vector A and B together. So the same result is achieved by a single vector. जे दोन वेक्टर्स मिळून घडतं A आणि B ते एकट्या C मुळे घडतं. म्हणजे एकट्या वेक्टर C चं काम काय आहे, तर जे E आणि B दोघांचं एकत्रित आहे ते. सो हिअर C इज रिझल्टंट ऑफ वेक्टर A and वेक्टर B. That was about resultant vector. Then what do you mean by negative or opposite vector? This is very simple. A negative vector of a given vector is a vector of the same magnitude but opposite in direction to that of given vector. Means suppose this is vector A which is directed towards right. There is another vector B which is directed towards left. Now their lengths are same and we know that lengths of the vectors represents magnitudes. दोन्ही वेक्टरच्या लेंथ्स लांबी सारख्या आहेत आणि वेक्टरची लांबी ही मॅग्निट्यूड दाखवत असते. म्हणजे दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूड्स सेम आहेत परंतु डायरेक्शन्स अपोजिट आहेत, अशांना म्हणतात निगेटिव्ह. सो हिअर वी कॅन से वेक्टर B इज नेगेटिव्ह ऑफ वेक्टर A. हिअर in above figure vector B is negative of vector A, or you can also say vector A is negative of vector B. उदाहरणार्थ की समजा दोन पॅरलल ट्रॅक्स आहेत दौंड आणि पुण्यामध्ये किंवा पुणे आणि मुंबईमध्ये. तर एक ट्रेन 50च्या स्पीडने मुंबईकडे चाललेली आहे आणि त्याच ट्रॅकवरती दुसरी ट्रेन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला मुंबईकडून पुण्याकडं त्याच स्पीडने 50च्या स्पीडने चाललेली आहे. तेव्हा अशा व्हेक्टर्सला म्हणायचं अपोजिट व्हेक्टर्स. हायवेवरून दोन कार एकमेकांना क्रॉस करून गेल्यात. एक पुण्याच्या दिशेला गेली 100च्या स्पीडने आणि दुसरी त्याच्या उलट दिशेला सोलापूरकडे गेली, पुण्याकडून सोलापूरकडे 100च्या दिशेनेच. म्हणजे दोघांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत परंतु डायरेक्शन्स अपोजिट आहेत, अशांना म्हणतात निगेटिव्ह किंवा अपोजिट व्हेक्टर्स. त्यानंतर आणखी एक 2-3 डेफिनेशन्स आहेत. त्याच्यानंतर इक्वल व्हेक्टर्स, त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. टू व्हेक्टर्स A and B रिप्रेझेंटिंग सेम फिजिकल क्वांटिटी आर सेड टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. म्हणजे समजा दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड्स पण सेम आहेत आणि डायरेक्शन्स पण सेम आहेत. हिअर इन फिगर वेक्टर A and वेक्टर B, you can see lengths are same, means their magnitudes are same. Arrowheads have same direction, their directions are same. Such vectors are called as equal vectors. So here vector A and vector B are equal vectors. उदाहरणार्थ आता तेच तुम्हाला एक्झाम्पल ट्रेनचं देतो मी. दोन पॅरलल ट्रॅक्स आहेत आणि पुण्याकडून मुंबईकडे 50च्या स्पीडने एक ट्रेन चाललेली आहे आणि शेजारच्या ट्रॅकवर सुद्धा त्याच 50च्याच स्पीडने पुण्याकडून मुंबईकडेच चाललेले आहेत, पॅरलल चाललेले आहेत, सेम स्पीडने चाललेले आहेत. त्यांना म्हणायचं इक्वल व्हेक्टर्स. म्हणजे मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे, डायरेक्शन पण सेम पाहिजे. आता समजा एखाद्या ग्राउंडवरती दोन मोटरसायकल रायडर आहेत. एक 40च्या स्पीडने चाललेला आहे परंतु तो पूर्वेकडे चाललेला आहे आणि दुसरा जो आहे तो त्याच स्पीडने चालला आहे परंतु पश्चिमेकडे चालला आहे किंवा उत्तरेकडे चालला आहे, विरुद्ध दिशेला किंवा वेगळ्या दिशेला चालला, तर यांना इक्वल व्हेक्टर्स म्हणता येणार नाही. म्हणजे एक मोटरसायकल पुण्यावरून नगरला चालली आहे 50च्या स्पीडनी आणि दुसरी पुण्यावरून सोलापूरला चालली आहे 50च्या स्पीडनी. त्यांचा स्पीड इक्वल आहे, मॅग्निट्यूड इक्वल आहे परंतु डायरेक्शन्स त्यांच्या इक्वल नाहीत.
किंवा समजा दोन मोटरसायकल दोन्हीच्या दोन्ही हायवेवरून पुण्याकडून सोलापूरकडे चाललेले आहेत, म्हणजे डायरेक्शन सेम आहे, परंतु एका मोटरसायकलचा स्पीड 50चा आहे आणि दुसऱ्याचा मोटरसायकलचा स्पीड 70चा आहे, 70 आहे, तेव्हा ते सुद्धा इक्वल नाहीत, कारण त्यांच्या डायरेक्शन सेम असल्या तरी त्यांच्या मॅग्निट्यूड्स सेम नाही. Therefore, for equal vectors, magnitude and direction both must be equal. Position vector. A vector which gives the position of a particle at a point with respect to origin of a chosen coordinate system is called the position vector of the particle. For example, see this figure. In this case, OX represents x-axis, this y represents y-axis, so two axes, this is coordinate system, there is a point P, then its position is represented by this vector R, so this is called as position vector because it represents, this vector R represents position of point P with respect to O. म्हणजे हा काय करतो की P ची पोझिशन सांगतो म्हणजे O पासून किती अंतरावर आहे ते मॅग्निट्यूड सांगतो की 4 मीटर 5 मीटर काय असेल ते, आणि कोणत्या दिशेला आहे ती दिशा पण सांगतो, डायरेक्शन पण सांगतो, म्हणून तो वेक्टर आहे. आणि तो P ची पोझिशन सांगतो म्हणून त्याला पोझिशन वेक्टर म्हणतात. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या शहरामध्ये कुठंतरी राहतो आणि आपल्या घराची पोझिशन सांगतो, ॲड्रेस सांगतो, तेव्हा आपण सांगत असतो की रेल्वे स्टेशनच्या उत्तरेला, म्हणजे आपण डायरेक्शन सांगतो, आणि 2 किलोमीटरवर मी राहतो म्हणजे आपण मॅग्निट्यूड सांगतो. किंवा जर समजा एखाद्याने नवीन आपल्या देशामध्ये एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं असं विचारलं की समजा दौंड कुठे आहे, तर मग आता त्या व्यक्तीला पुणे माहीत आहे परंतु दौंड माहिती नाही, तेव्हा मग आपण सांगतो की दौंड हे शहर पुण्याच्या या दिशेला काय असेल ते पूर्वेला, समजा ती किती 75 किलोमीटर असेल तर 75 किलोमीटरवरती आहे, असं आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सांगतो म्हणजे पोझिशन सांगतो. सच टाईप ऑफ वेक्टर्स आर कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर्स. किंवा या ठिकाणी बघा आता दुसऱ्या फिगरमध्ये आता त्या पीची पोझिशन बदललेली आहे, इथं हे अंतर पण बदललेलं आहे म्हणजे मॅग्निट्यूड बदलली आणि डायरेक्शन पण चेंज झाली. सो पोझिशन वेक्टर इज अ वेक्टर बिकॉज इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. In above figure, vector R is equal to vector OP is the position of a particle present at point P. म्हणजे P पॉईंटची पोझिशन तो वेक्टर सांगतो, म्हणजे कुठं आहे आणि कोणत्या दिशेला आहे, किती अंतरावर आहे, म्हणून त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. अँड द लास्ट डेफिनेशन इज युनिट वेक्टर. A vector having unit magnitude in a given direction is called as unit vector in that direction. याच्या नावामध्येच आहे. म्हणजे तुम्ही युनिट अंतर गेलात कुठल्या तरी दिशेला, डिस्प्लेसमेंट, मग ते 1 किलोमीटर असू द्या, 1 मीटर असू द्या किंवा 1 सेंटीमीटर, काय जे असेल ते युनिट कोणतंही असू द्या, मॅग्निट्यूड 1 असेल ते कुठल्याही दिशेला होऊ द्या, त्याला म्हणतात युनिट वेक्टर. किंवा समजा तुम्ही फोर्स लावलं एखाद्या ऑब्जेक्टवरती, मग ते 1 न्यूटन असेल, 1 डाईन असेल, ते युनिट सिस्टीम कोणती वापरतात त्याच्यावर आहे, परंतु त्याची मॅग्निट्यूड 1 असेल तर त्याला म्हणतात युनिट वेक्टर. मोटरसायकल 1 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने चालली, सो दॅट इज अ युनिट वेक्टर. ऑर 1 मीटर पर सेकंड, दॅट इज अ युनिट वेक्टर. इफ वेक्टर M is a non-zero vector, means its magnitude is not zero, then its magnitude is represented by M equal to mod of vector M is non-zero. The unit vector along vector M is written as UM cap. हे कसं वाचायचं बघा, UM cap, त्याच्या डोक्यावरती कॅप काढायची, and is given by vector M is equal to UM cap into F. म्हणजे युनिट वेक्टरमुळं काय होतं पहा, तुम्हाला समजा हा वेक्टर M आहे, तो युनिट नाही, काय त्याला मॅग्निट्यूड असेल समजा 100, समजा तो फोर्स आहे 100 न्यूटन आहे, तर याच्यातलं काय केलं 100 M म्हणजे मॅग्निट्यूड वेगळी काढली 100 आणि युनिट वेक्टर वेगळा काढला, कारण त्याची मॅग्निट्यूड 1 आहे पण त्याला डायरेक्शन आहे. म्हणजे युनिट वेक्टर हे फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी वापरतात, त्याची मॅग्निट्यूड 1 असते. म्हणजे इथं आपण काय केलं, युनिट वेक्टरमुळं काय झालं, आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेपरेट करता येतात. UM कॅप हे झाला युनिट वेक्टर एमच्या दिशेला, म्हणजे वेक्टर एमच्या दिशेला.
म्हणजे हा यू एम कॅप डायरेक्शन दाखवतो. त्याची मॅग्निट्यूड 1 आहे, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड महत्त्वाची नाही. त्याची मॅग्निट्यूड इकडं आहे, व्हेक्टर एमची मॅग्निट्यूड वेगळी काढलेली आहे. युनिट व्हेक्टरमुळे आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वेगवेगळी करता येते. फ्रॉम दिस वी कॅन राईट यू एम कॅप इक्वल टू व्हेक्टर एम अपॉन एम. दिस मीन्स दॅट व्हेन एनी व्हेक्टर, बघा इथं व्हेक्टर एम लिहिलं आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आणि डिनॉमिनेटरमध्ये फक्त एम लिहिलं, म्हणजे याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड आहे. When vector is divided by magnitude, we get unit vector. Hence, UM cap represents unit vector, has a unit magnitude and has the same direction as that of vector M. म्हणजे UM cap हा युनिट वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड युनिट आहे, 1 आहे, आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती मात्र एमची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन आहे. We use I cap, J cap and K cap respectively as unit vectors along x, y, z directions of a rectangular 3-dimensional coordinate system. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला माहिती आहे की कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये 3 ॲक्सिस असतात. हा समजा बघायचं एक्स ॲक्सिस आहे, हा व्हर्टिकली अपवर्ड जो आहे तो वाय ॲक्सिस आहे, आणि हा समोर जो आलेला आहे तो झेड ॲक्सिस आहे. ते आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ते तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे एक्स आणि वायमध्ये 90 डिग्री अँगल असतो, वाय आणि झेडमध्ये 90 डिग्री अँगल असतो, आणि एक्स आणि झेडमध्ये 90 डिग्री अँगल असतो. म्हणजे आपलं समजा घराचा हॉल आहे, त्यातला एक कोपरा असतो, त्या कोपऱ्यामधून आपण 3 ॲक्सेस काढले समजा 3 कॉर्नरला, तर ते 3 एक्स वाय झेड ॲक्सेस मिळतात. तर इथं काय सांगितलेलं आहे, एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला युनिट व्हेक्टर असेल तर तो आय कॅपने रिप्रेझेंट करायचा. वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनला जो युनिट व्हेक्टर असेल तो जे कॅपने रिप्रेझेंट करायचा, आणि झेड ॲक्सिसच्या दिशेला जो युनिट व्हेक्टर असेल तो के कॅपने रिप्रेझेंट करायचा, आय जे के. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. वी यूज आय कॅप, जे कॅप अँड के कॅप रिस्पेक्टिव्हली ॲज युनिट व्हेक्टर्स अलॉंग द एक्स, वाय अँड झेड डायरेक्शन्स of a rectangular 3-dimensional coordinate system. Thus, ux cap is equal to I cap, ux, u for unit vector, x for along axis, and that is represented as I cap. Uy cap, u means unit vector, y means along y axis, and that is represented by j cap. Uz cap, again u means unit vector, z means along z axis, दॅट इज इक्वल टू के कॅप. म्हणजे एक्स वाय झेड ॲक्सेसच्या डायरेक्शनला जे युनिट व्हेक्टर्स असतात ते आय, जे आणि केने रिप्रेझेंट करायचे. ते तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील आणि तिघांच्याही मॅग्निट्यूड 1 असतील. म्हणजे आय, जे आणि के तिन्हीच्या मॅग्निट्यूड्स 1, पण डायरेक्शन्स त्या एक्स, वाय आणि झेड ॲक्सेसला असतील, एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील. Or we can write I cap equal to vector x upon x, j cap equal to vector y upon y, k cap equal to vector z upon z. म्हणजे या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे तिकडं एखादा वेक्टर x असेल तर त्याच्या मॅग्निट्यूडने xने आपण डिवाइड केलं की या दिशेचा युनिट वेक्टर मिळेल, त्याला म्हणायचं आय कॅप. आता तो युनिट आहे म्हणजे त्याची मॅग्निट्यूड 1 असेल, पण डायरेक्शन एक्स ॲक्सिसला असेल. तसाच वाय ॲक्सिसच्या दिशेला एखादा व्हेक्टर वाय असेल, त्याच्या मॅग्निट्यूडनी म्हणजे वायने डिवाइड केलं तर जे कॅप मिळेल, म्हणजे तो सुद्धा युनिट व्हेक्टर झाला, त्याची मॅग्निट्यूड 1 झाली, परंतु त्याची डायरेक्शन वाय ॲक्सिसच्या दिशेला गेली. आणि झेडसाठी सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला हा के कॅप मिळतो. वेअर व्हेक्टर एक्स, व्हेक्टर वाय अँड व्हेक्टर झेड आर व्हेक्टर्स अलॉंग एक्स, वाय, झेड ॲक्सेस रिस्पेक्टिव्हली. ह्या 3 दिशेला असलेले 3 वेक्टर्स आहेत ते एक्स, वाय, झेडच्या डायरेक्शनला. हे वेक्टर्स आहेत ते एक्स वेक्टर, वाय वेक्टर, झेड. त्यांच्या मॅग्निट्यूड्सनी म्हणजे एक्स, वाय, झेडनी आपण डिवाइड केलं की आपल्याला हे 3 युनिट वेक्टर्स मिळतात. आय, जे आणि के त्यांच्या डायरेक्शन्स ठरलेल्या आहेत एक्स, वाय, झेड ॲक्सिसच्या. त्यांच्या मॅग्निट्यूड्स 1 आहेत, परंतु डायरेक्शन्स एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सफिशियंट आहे. याच्या नंतरचा पार्ट आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.